नमस्कार, मी विजयालक्ष्मी. प्रथम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुम्हाला या विंटर सीझनमध्ये थंडीच्या दिवसामध्ये अशी पौष्टिक आणि हेल्दी एक डिश करून दाखवणार आहे. ती म्हणजे खारीक, खोबरं, गूळ आणि डिंकाचे असे पौष्टिक लाडू करून दाखवणार आहे. आणि त्या लाडूमुळे आपल्या शरीरात हीट टिकून राहते, आपलं शरीर गरम राहतं आणि आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन, कॅल्शियम वाढण्यास मदत होते. आणि हे लाडू खूप चवीला छान लागतात. आणि ही रेसिपी मी माझ्या सासूकडून शिकले. ते हे लाडू खूप छान बनवतात. तर ही डिश तुम्ही पहा, तुम्ही पण करा. आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं रेड बटन क्लिक करायला विसरू नका. तर चला मी सुरुवात करते. तर लाडूसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी ते घेतलेले आहेत. तर त्यासाठी मी 500 ग्रॅम खारीक घेतली आणि खारीक ही फोडून घेतली, त्याच्यामधले बिया काढून टाकलेल्या आहेत. खोबरं हे 250 ग्रॅम घेतले. 500 ग्रॅमसाठी 250 ग्रॅम खोबरं घेतले आणि खोबरं चिरून घेतलं आहे. 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम मनुके. तूप आपल्याला लागेल तसं आपल्याला टाकत जायचं आहे. आणि 100 ग्रॅम गूळ. आणि गूळ आपण कमी घालू शकतो, कारण की खारीक ही गोड असते, त्याच्यामुळं गूळ आपल्याला जसं गोड आपल्याला पाहिजे तसं आपण टाकायचे गूळ पण. तर मी गूळ कमी घेतला, 100 ग्रॅम गूळ. 25 ग्रॅम बडीशोप घेतली. 25 ग्रॅम सुंठ, 100 ग्रॅम डिंक, 1 चमचा मेथ्या, 2 चमचे ओवा आणि एक 5 ते 6 वेलची घेतली. तर आपल्याला अगोदर बडीशोप, मेथ्या आणि ओवा हे आपल्याला भाजून घ्यायचे. आणि काजूसुद्धा थोडेसे नुसते गरम करायचे आहेत. काजू, बदामसुद्धा आपण थोडेसे गरम करू शकतो किंवा नाही केलं तरी चालेल, पण कसे काजू थोडेसे मऊ असतात म्हणून आपण गरम करून घ्यायचं. त्याच्यामुळं कसं मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील ते. आणि डिंक आपल्याला तळून घ्यायचे तुपामध्ये आणि तेच तूप आपल्याला परत लाडूसाठी वापरायचे. तर अगोदर आपल्याला बडीशोप, मेथ्या आणि ओवा भाजून घ्यायचे. त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई तापलेली आहे, तर मी त्याच्यामध्ये आता बडीशोप टाकते. 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायची. भाजलेली बडीशोप मी काढून घेते बडीशोप डिशमध्ये. आता मेथ्या भाजून घ्यायचे. मेथ्याही भाजलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये ओवा टाकायचा. भाजून झालेलं आहे आपलं ओवासुद्धा, ओवा आणि मेथ्या, ते सुद्धा मी डिशमध्ये काढून. आता थोडेसे काजू फक्त थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे, भाजायचे नाही आहेत काजू. काजू गरम झालेले आहेत, तर मी डिशमध्ये काढून घेते काजू. आणि 1 चमचा खसखस. खसखस पण आपल्याला 1 चमचा घ्यायची आणि ती पण थोडीशी भाजून घ्यायची. खसखस पण भाजलेली आहे, तर मी काढून घेते. आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि तूप चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याच्यामुळे कसं डिंक चांगला तळला जाईल आणि डिंक चांगला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तर मी आता त्याच्यामध्ये डिंक टाकते आणि थोडं थोडं आपल्याला डिंक टाकायचे आणि तळून घ्यायचे. थोडं थोडं टाकल्यामुळं कसं तो व्यवस्थित असं फुलला जाईल आणि म्हणजे व्यवस्थित तळला जाईल. व्यवस्थित तळला गेलेला आहे. तर आता मी डिशमध्ये काढून घेते आणि असंच आपल्याला थोडं थोडं करून सगळा बाकीचा डिंक तळून घ्यायचे. तर मी तळून घेते बाकीचा डिंक पण. तर अशा प्रकारे मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित तळला गेला आहे. बघा, छान फुललेला आहे डिंक. आणि आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. खारीकचे जरा अजून
थोडंसं बारीक करून घ्यायचं बघा खारीक. एकाचे 2-3 भाग करायचे म्हणजे कसं मिक्सरमधून पटकन बारीक होईल. आणि खोबरं, खारीक, बदाम, काजू, मी सुंठ पण थोडीशी ठेचून घेतली म्हणजे कशी पटकन मिक्सरमध्ये बारीक होईल. वेलची आणि हे आपले बडीशोप, ओवा आणि मेथ्या हे जे आपण भाजलं होतं हे सगळं आता मिक्सरमधून मी बारीक करून घेते. आणि अगोदर जे ड्राय जे आहेत ते इन्ग्रेडियंट्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून. म्हणजे बदाम, काजू, सुंठ, वेलची आणि हे बडीशोप, ओवा आणि मेथ्या, नंतर खोबरं आणि खारीक आणि मग शेवटी डिंक बारीक करायचं. तर मी आता बारीक करून घेते. अशा प्रकारे मी सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. खारीक माझी मऊ होते म्हणून त्याची पेस्ट मऊ झाली. आणि काही खारीक हे कडक असतात, तर मग जरा असं सुटसुटीत होतं एकदम ते. त्याचं जे आपण बारीक मिश्रण करतो ते सुटसुटीत होतं आणि त्याच्यामुळं कसं तूप जरा जास्त लागू शकतं. तूप आपलं कमी जास्त होऊ शकतं टाकताना. जर कमी पडलं तर आपण वरून अजून टाकायचं आणि जसं लागेल तसंच तूप आपल्याला ॲड करत जायचं आहे. खोबऱ्याची पेस्ट, हे डिंकाची पेस्ट, बदामची पेस्ट, काजू, सुंठ मी मोठ्या चाळणीने चाळून घेतले आणि त्याचा चोथा आपण चहा पावडरमध्ये टाकू शकतो. वेलची पावडर आणि ही बडीशोप, मेथ्या, खसखस आणि ओवाई, तूप हे अगोदर उकळूनच घ्यायचे आणि आता थोडंसं गरम करून मी घेतले. ते थंड झालं होतं म्हणून. आणि आपण जेव्हा टाकतो तेव्हा गरम करून घ्यायचे. आणि मनुके आपल्याला जेव्हा आपण मिश्रण एकत्र करतो तेव्हा मनुके टाकायचे. तर आता आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करायचे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर त्यासाठी तर मी परात घेतलेली आहे. तर आता त्याच्यामध्ये मी खोबरं, आता खोबरं आणि खारीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झालेलं आहे आणि त्याच्यातल्या गाठी असतील खारीकच्या तर त्या अशा हाताने व्यवस्थित फोडून घ्यायचे. तर आता याच्यामध्ये आपल्याला डिंक टाकायचे. डिंक पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बदाम, काजू पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान हलवून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला बडीशोप, ओवा, खसखस, मेथ्या आणि आता सुंठ ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पूड ॲड करायची, ती पण मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता गूळ, आणि गुळावर आपल्याला तूप टाकायचे. आणि थोडं तूप टाकत जायचं, सगळं टाकायचं नाही आहे. आणि याच्यामध्ये कसं खारीक जरा ओलसर होती ना त्याच्यामुळं तूप जास्त लागत नाही आहे. हे बघा, आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि खारीक कशी गोड असते त्याच्यामुळे आपल्याला गूळ पण जास्त नाही लागणार आहे. आता छान हलवून घ्यायचं. हलवून घ्यायचे. हे बघा, छान मिक्स करायचे. मी आता वरून मनुके घालते. परत छान हलवून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनिट असं छान हलवायचे, मिक्स करायचे. हे बघा, मस्त छान त्याचं मिक्सचर तयार झालेलं आहे. आणि हा लाडू खूप पौष्टिक आहे, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी. आणि हिवाळ्यात खायला तर खूप चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा. झालेलं आहे. तर आता मी लाडू करायला घेते. हे बघा, मुठीमध्ये असं घेऊन आपल्याला जितका साईज पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो. पटकन वळला गेला लाडू. तूप वगैरे सगळं व्यवस्थित त्याला प्रमाण लागलेलं आहे त्याच्यामुळे. हे बघा, आणि छान असा, आणि थोडंसं असा लाडू कसा असा हलवून घ्यायचा म्हणजे कसं आकार त्याला व्यवस्थित येतो गोल. आहे बघा, छान झाले लाडू.
तर एक लाडू तयार झाला आहे माझा, तर मी दुसरा पण करून दाखवते. पण झालेला आहे. तर आता मी बाकीचे सगळे लाडू करून घेते. तर अशा प्रकारे आपले हे हेल्दी आणि पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू 25 ते 30 दिवस चांगले टिकतात आणि हे लाडू तुम्ही सकाळी नाश्त्याला दुधासोबत खाऊ शकता आणि हे लाडू खूप चवीला खूप छान लागतात. बघा, हे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं रेड बटन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.